नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मंत्री ऑफिस समोर भजन आंदोलन झालं. कारण प्रहार संघटनेचे जे मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर अध्यक्ष होते. काय सांगा सर? खऱ्या अर्थानं आज स्वराज्याचे रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंतीनिमित्त हा ते करून घेतो. खऱ्या अर्थानं स्वराज्याचे धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्राच्या माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर आज रक्तदान आंदोलन पुकारलं होतं. आणि ते आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील पालकमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांच्या घरासमोर होतं. पण या सरकारने पोलीस प्रशासनाला समोर करून रक्तदान जे करणाऱ्या ब्लड घेणाऱ्या ज्या ब्लड बँक आहे त्यांनी 8 दिवसापासून ते आमच्या पाठीमागं लागले होते. आणि काल संध्याकाळपर्यंत सर्व ब्लड बँक आम्ही रक्तदान तुमचं घेऊ शकत नाही. या पोलीस प्रशासनाने त्या ब्लड बँकेवरती दबाव टाकून सर्व ब्लड बँका आज रक्तदान घेण्यास आल्या नाही आणि शिवीगाळ करून हाकलून दिल्या. पण तरी देखील आम्ही पालकमंत्री महोदयांच्या घरासमोर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पालकमंत्री महोदयांच्या घरासमोर आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान माझे अपंग बांधव असतील, शेतकरी असतील, सर्व बांधव उपस्थित होते. आणि आमच्या मागण्या, शेतकऱ्याला कर्जमाफी करा, दिव्यांग बांधवाला 6,000 रुपये मानधन लागू करा आणि शेतकऱ्याचं पेरणी ते कापणी MRGSमध्ये समाविष्ट करा, या मागणीसाठी हे आंदोलन होतं. आपण बघता मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रहारच्या वतीने जे पालकमंत्री घरासमोर आंदोलन करण्यात आलं त्या संदर्भात पालकमंत्र्यांनी जे कार्यकर्ते त्यांना आज MIDC पोलीस स्टेशन आणलेलं आहे. त्यांचं रक्तदान शिबिर चालू होतं, परंतु काही कारणानुसार त्यांना आज इथं आणलं. काय सांगायला संदर्भात? माननीय बच्चू कडू साहेब यांच्या आदेशाने
राज्यातील सर्वच मंत्री राज्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन आयोजित केलेलं होतं. परंतु संभाजीनगर येथील रक्तदान शिबिर हे पोलीस प्रशासनाचं बळ लावून मोडून काढण्यात आलेलं आहे. दिव्यांगांना त्रास दिलेला आहे आणि विनाकारण अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आम्ही असा कोणता अपराध केला की आम्हाला पोलीस स्टेशनला आणून 4 तास बसवलं. दिव्यांग 6,000 रुपये महिना मागत आहेत. सर्व राज्यात पूर्ण देशात किमान 5,000 महिना आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये 1,500 आहे. याच्यासाठी आम्ही मागच्या 8 महिन्यापासून आंदोलनं करत आहोत आणि सरकार फसवे आणि खोटे आश्वासन देते, लक्ष देत नाही. सरकारला आम्ही आज इथून इशारा देतोय की शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 महिना हा त्वरित देण्यात यावा. नसता आम्ही रक्त द्यायला आलो, उद्या रक्त सांडायला येऊ. ही पण सरकारनं दखल घ्यावी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.